मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेडच्या हदगाव दौऱ्यावर आहेत। हदगाव येथील श्रीकृष्ण मंदिराच्या कळशारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी हदगाव तालुक्यातील हडसणी येथे हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नांदेड पोलिसांच्या वतीने कडकड बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे। हदगाव येथील महानुभव पंथीयांचे देवस्थान असलेल्या श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी कलशारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। दुपारी 11:15च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस जे आहेत ते हदगाव येथे श्रीकृष्ण मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। ते हेलिकॉप्टर नागपूरवरून हेलिकॉप्टरने या ठिकाणी येणार आहेत। हडसणी हे गाव आहे। हडसणी या गावाच्या ठिकाणी इथं हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो हे हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। त्यानंतर कलशारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहून देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने पुन्हा नागपूरकडे रवाना होणार आहेत। यशपाल भोसले, TV9 मराठी, हदगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।